नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण आज बघणार आहोत. कापसासंबंधित कापसाचे जे दर आहेत मित्रांनो, ते वाढण्याचे संकेत आहेत किंवा नाही, कमी होणार आहेत किंवा काय कंडिशन आहे, त्या संबंधित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की बऱ्याच दिवसापासून जे कापसाचे भाव आहेत ते पडलेले आहेत. ठीक आहे, नोव्हेंबरमध्ये झालेल्या मान्सूनोत्तर पावसाचा फटका बसल्याने बोंडातील कापूस भिजला आहे. त्यामुळे कापसाची जी प्रत आहे खालावण्याबरोबरच त्याचा रंगही बदलला. अशा कापसाला बाजारात दर मिळत नसल्याचे आपल्याला दिसत आहे. प्रक्रियेकामी चांगल्या प्रतीच्या कापसाची मागणी असते मित्रांनो. ठीक आहे, तसा कापूसच उपलब्ध होणार नसल्याने कापसाच्या दरात मार्चपर्यंत सुधारणा होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कापसाला हमी भाव 7,020 रुपये असताना सध्या खुल्या बाजारात कापसाला 6,000 ते 6,800 असा दर मिळत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, व्यापारी कापसाचा जो दर आहे तो कमी का करतायत, त्यासाठी त्यांनी एक कारण दिलेले. त्यांचं एक कारण असतं की कापसामध्ये ओलावा जास्त आहे, त्यामुळे ते दर दबावातच ठेवतात मित्रांनो. तर दुसरीकडे चांगल्या प्रतीच्या कापसाची उपलब्धता होत नसल्याने प्रक्रिया उद्योजकांची अडचण झाली आहे. परिणामी मार्चपर्यंत कापसाच्या दरात तेजी येईल असा विश्वास या क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहे. वायदे बाजारानुसार मार्चमध्ये कापसाचे प्रतिखंडी दर हे 60,400 रुपयावर जातील अशी शक्यता आहे. कापसाच्या गाठीबरोबरच सरकीचे दरही सुधारण्याची शक्यता असल्याने कापसाच्या भावातही सुधारणा होण्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. कापसाचे भाव 7,000 रुपयांच्या पुढे राहतील असे कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. 7,500 रुपये क्विंटलचा पल्ला कापूस गाठेल अशीही शक्यता त्यांनी सांगितलेली आहे. मान्सूनोत्तर पावसामुळे बोंडातील कापसाची जी खालावलेली प्रत आहे, बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने यामुळे देशांतर्गत प्रक्रियेकामी चांगल्या कापसाची उपलब्धता कठीण वाटत आहे. त्याच्याच परिणामी फेब्रुवारी अखेर किंवा मार्चमध्ये कापसाच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कापसाचे दर या काळात 7,000 रुपयापेक्षा अधिक राहतील असा विश्वास या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की या क्षेत्रातील जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांनी असा विश्वास दाखवला आहे की 7,500 पर्यंत कापूस जाऊ शकतो. परंतु मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी 7,500 भाव सुद्धा कमी आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट अशी की सरकारनेच जो हमी भाव दिलेला आहे तो 7,020 रुपये आहे. त्यामुळे या भावाच्या वरती व्यापाऱ्यांना कापूस घ्यावा लागतो. परंतु तसे चित्र आपल्याला दिसत नाही. व्यापारी 6,000 5,500 पर्यंत सुद्धा कापूस घेत आहेत. कारण कापसाची जी प्रत आहे ती थोडीशी खालावलेली आहे. मध्यंतरी जो पाऊस झाला होता त्यामुळे कापसाची प्रत खालावली. त्यामुळे कापसाला अतिशय कमी दर हे व्यापारी देत आहे. सरकारचा जो हमी भाव आहे त्यापेक्षाही खूप कमी दर या ठिकाणी कापसाला मिळतोय. तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो कापसाच्या भावासंबंधित. कापसाचे दर वाढण्याचे संकेत या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल. व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो.